दररोजच्या ऑफिस वर्कप्रमाणे आपल्या डिसिप्लिनप्रमाणे मी 10:30ला ऑफिसला पोचतो आणि ऑफिसला पोचले आहे ती माझी जागा सिस्टम ऑन करून आहे ते कामाला सुरुवात करतो. सिस्टमवर सुरुवातीला आपण जे व्हॉट्सअप असेल किंवा कॉल असेल तो बघतो. त्याच्यानंतर लॅपटॉप करून जी आपली मेलिंग आहे तो मेल चेक करून आपण पुढे आहे ते CRM आणि पेमेंट्स अकाउंट बिलिंग ह्या सगळ्या गोष्टी बघून आहे ते पुढं हे तोपर्यंत आपल्याला साधारण 12 वाजता 12 झाल्यानंतर काही कस्टमर सपोर्ट असतील, क्लायंटला फॉलोअप असेल, ह्या गोष्टी हे करून आपल्याला काही व्हिडिओ बनवायचे असतात. ते महत्त्वाचे व्हिडिओ असतात कारण त्याच्या थोडं आपल्या कस्टमर एंगेज एज्युकेट करायचे असतात. ते करून घेऊन आपण पुढची ॲक्टिव्हिटी करतो. मग कोणाची पेमेंट करायची असेल, इन्व्हॉइसिंग काय कोणाचे असतील त्या गोष्टी बघून आपण नंतर काही सपोर्ट रिगार्डिंग काही इश्यू असतात. सपोर्टसाठी माणसं आहेत पण काही क्लायंटला इश्यू येतात. मी त्याच्यावर लक्ष घालायला लागतं मला कारण कस्टमर महत्त्वाचे आहेत. आणि मग आपलं डेली ऑफिस असतं, कोणाच्या ऑर्डर पेमेंट ह्या सगळ्या गोष्टीत आपला कधी दिवस जातो हे समजत नाही. असा सगळा हे बिझनेसमध्ये खूप म्हणजे बिझी राहावं लागतं. असा बिझनेसचा हा सगळा पार्ट आहे. त्याच्यानंतर कॉल फ्लो सारखा असतोच. ह्या गोष्टी सगळ्या असतात. क्लायंटला फॉलो करायचे असतात, काही पेमेंट फॉलोअप घ्यायचे असतात, आपले व्हिडिओ बनवायचे असतात, त्याचे एक्सप्लेनेशन सगळ्या गोष्टी असतात, त्याचे स्क्रिप्ट असते. ह्या सगळ्या गोष्टी कधी वेळ जात सांगत नाही. मला तर डेली आहे ते साधारण संध्याकाळी 7:30 ते 7 वाजता जायचं असतं पण कधीच मी आजपर्यंत 10 वाजायच्या अगोदर ऑफिसहून घरी जाऊ शकलो नाही कारण माझी टीम छोटी त्याच्यामुळं मला वर्कलोड जास्त आहे. त्याच्यामुळे हा पार्ट होतो आहे आणि होतो आहे कारण स्टार्टअपमध्ये ह्या गोष्टीला तुम्हाला फेसच करावं लागतं. टीम वाढल्यानंतर मी फक्त आहे ते आता कमर्शियल सगळ्या ॲक्टिव्हिटी बघतो, सेल्स, मार्केटिंग आणि कमर्शियल. फ्युचरमध्ये फक्त मी सेल्स अँड मार्केटिंग काम करणार आहे म्हणजे मार्केटिंगवर, सेल्सवर पण नाही, सेल्सवर टीम काम करेल. असा हा आपल्या बिझनेसचा इथं दिवस संपला.